साधारणतः 15 ते 20 व्हिडिओ आहेत. तर सर्वात पहिला आपण ज्यावेळेला श्रावणामध्ये उपवास चालू करतो त्यावेळेला आपला आहार, व्यायाम आणि झोप ही पूर्ण व्यवस्थित चालू असते. मग उपवास, पूजा, कार्यक्रम याच्यामुळे आपल्या खाण्यामध्ये काय चालू होतं तर साबुदाणा, बटाट्याचे पदार्थ, गोड, तळलेले पदार्थ याचं प्रमाण वाढतं. आणि आपण जे काही पहिलं खात असतो त्याच्यामध्ये पालेभाज्या असतील, कडधान्य असतील किंवा जेही कोणी मांसाहार करत असतील, अंडी किंवा चिकन, मटण ते पूर्णतः बंद होतं आणि याच्यामुळे तुमची एनर्जी आहे ती तुमची डाऊन होते. मेटाबॉलिझम तुमचा स्लो होतो. वर्कआउटला तुम्हाला त्याच्यावरती परिणाम होतो. तर अशा वेळेला काय होतं की त्यामुळे तुमच्या क्रेविंग्स वाढतात. वर्कआउटला ब्रेक देऊ नका. वर्कआउट अशा वेळेला तुम्ही हलके व्यायाम करू शकता. ज्याच्यामुळे योगा आहे, प्राणायाम आहे, त्याच्यानंतर हलके चालणे असेल किंवा असे एक्सरसाइज ज्याच्यामध्ये इंटेन्सिटी कमी आहे ते व्यायाम तुम्ही कंटिन्यू ठेवू शकता. आणि खाण्यामध्ये राजगिरा असेल, भगर असेल, ताक असेल, दही असेल, नारळ पाणी असेल, कमी साखर असलेले किंवा कमी तेलकट पदार्थ सुद्धा तुम्ही खाऊ शकता. याने तुमची फिटनेसची जर्नी जे तुमची मध्ये ब्रेक होण्याची तुम्हाला जी भीती असते ती होणार नाहीये. तर या काळजी घ्या. धन्यवाद.